राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नात्यात आणखी दृढता। राज ठाकरेंच्या कुटुंबियांनी मातोश्रीवर केलं स्नेहभोजन। ठाकरे बंधूंची 3 महिन्यातली ही 6वी भेट। भारत मुस्लिमांना युद्धाचं मैदान वाटतं, थॉट्स ऑफ पाकिस्तान या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा दाखला देत केला दावा, तर खोटी माहिती पसरवत असल्याचं म्हणत विरोधकांचा हल्लाबोल। काँग्रेस बरोबर असणाऱ्या हिंदूने ठरवलं पाहिजे मुसलमान एक साथ तुमच्या बरोबर येतोय, आम्ही तुमच्या विरोधामध्ये जातो। तर हिंदूंनी काँग्रेस विरोधी भूमिका घ्यावी, अहिल्यानगरच्या सभेतनं पडळकरांची टीका। नाशकात गोळीबार प्रकरणी ताब्यात असलेल्या आरपीआयच्या प्रकाश लोंढेच्या घरी झाडाझडती। झडतीवेळी लोंढेच्या घरी सापडलं भुयारी घर। भुयारी घराचा वापर नेमका कशासाठी, प्रश्न उपस्थित। जयशंकरजी आणि माननीय अमित भाई शाह यांच्यापर्यंत हा विषय नक्कीच दिल्लीपर्यंत नेणार आहे आणि दिल्लीमधून याची इन्क्वायरी झाली पाहिजे। तर बोगस पासपोर्टच्या आधारे देश सोडून पळून जाणाऱ्या निलेश घायवळ प्रकरणात केंद्रानं चौकशी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी। राजकारणात नेत्यांना सर्व लोक शिव्या देतात, शिव्या ऐकणं हा आमचा धंदाच झालाय, शिव्या ऐकायच्या त्यानंच आमदार व्हावं, गुलाबराव पाटलांचं विधान। जैन समुदाय सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। मुंबईत लावले कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर्स। कबूतरखान्याचा मुद्दा तापण्याची शक्यता। महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली असतानाच इकडे ठाकरे बंधूंच्याही भेटीगाठी वाढल्याचं दिसतंय। रविवारी म्हणजेच आज राज ठाकरे पुन्हा एकदा सहपरिवार उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी अर्थात मातोश्रीवर पोहोचले। कुटुंबिक असल्याचं सांगण्यात आलं तरी देखील या भेटीमध्ये राजकीय गणितांची जुळवाजुळव झाल्याची शक्यता आहे। राज ठाकरे रविवारी दुपारी 1:15 वाजता अचानकपणे मातोश्रीवर दाखल झाले आणि इतर कुटुंबीय सुद्धा त्यांच्या सोबत होते, पण ही भेट राजकीय नसल्याचं सांगत राज ठाकरेंनी जास्त बोलणं टाळलं। पण जवळपास 2.5 तास मातोश्रीवर असलेल्या राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत आगामी निवडणुका आणि राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या या भेटीनंतर राजकीय युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलाय। तर ठाकरे कुटुंबीय मातोश्री निवासस्थानी पोहोचलेले होते। भेटीगाठींचा हा सिलसिला सुरूच आहे। 12 ऑक्टोबरला भेट झालेली आहे। राज ठाकरेचं कुटुंब मातोश्रीवर पोहोचले। दरम्यान मातोश्रीवर पोहोचल्यानंतर राज ठाकरेंनी आजच्या भेटीबाबत काय भाष्य केलेलं आहे ते आपण बघूयात। तर आतापर्यंत ठाकरे बंधूंच्या कधी कधी भेटी झाल्या त्यावर एक नजर टाकूयात। या वर्षामध्ये या भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भेटी होताना दिसत आहेत। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। 5 जुलै 2025ला विजयी मेळाव्यामध्ये 2 दशकानंतर हे दोन्ही बंधू एकत्र आलेले होते। त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले होते आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 27 ऑगस्टला गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर पोहोचले होते। तर 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे, राऊत आणि परब हे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर दाखल झाले होते। उद्धवराज यांच्यामध्ये 2.5 तास चर्चा झाली होती। त्यानंतर 5 ऑक्टोबरला राज ठाकरे मातोश्रीवर भेटीला आलेले होते। ठाकरे बंधूंमध्ये 40 मिनिटं त्यावेळेला चर्चा झाली आणि 12 ऑक्टोबर म्हणजेच आज राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले। मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी ठाकरे कुटुंबाचं स्नेहभोजन झालं। दरम्यान आजच्या भेटीवरून ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे। आता राजकारणाच्या पलीकडे गाठी भेटी चालल्या ना। उद्या आमच्या ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेनेचा धडक मोर्चा आहे, दिसते आहे ना? कुठे नाही दिसत आहे ते सांगा ना। आज आम्ही सुद्धा आता एकत्र फिरतो, आमचे मनसेचे पदाधिकारी, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र फिरणार आणि भविष्यात फिरणार सुद्धा। आमच्यामध्ये कटुता कधी नव्हतीच।
तर आजच्या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहू नये असं बावनकुळेंनी म्हटलंय. बघूया. चांगला आहे. उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत. या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे. दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे. परिवारातले सर्व घरातले नातवंडे एक आले पाहिजे. आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे. यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये. दरम्यान ठाकरे बंधूंची युती झाल्यास त्यांना फायदा कसा होऊ शकतो ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार ठाकरे ब्रँडकडे पुन्हा एकदा येऊ शकतो. जास्तीत जास्त मतं त्यांना देऊ शकतो अशी शक्यता आहे. त्याचबरोबर विखुरलेली मराठी मतं एकवटली जाऊ शकतात असाही अंदाज बांधला जातोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यामध्ये ताकद निर्माण होऊ शकते. या ठिकाणी आगामी काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये या एकजुटीचा फायदा या दोन्ही ठाकरे बंधूंना होऊ शकतो. मुंबई महापालिकेमध्ये ताकद दाखवल्यास दोन्ही पक्ष सशक्त होऊ शकतात. पालिकेची निवडणूक आता आगामी काळामध्ये होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एकजुटीचा फायदा दोघांना होऊ शकतो. दोन्ही पक्ष सशक्त होऊ शकतात कारण मराठी माणसं जी आहेत, मराठी मतदार जे आहेत आणि त्याचबरोबर हिंदुत्ववादी मतदार या दोन्ही ठाकरे बंधूंना मतदान करतील अशी शक्यता वर्तवली जाते. दरम्यान ठाकरे बंधूंची युती झाल्यास निवडणुकीमध्ये महायुतीला मात्र फटका बसू शकतो का, याबाबत राजकीय विश्लेषक काय म्हणतात तेही आपण बघूयात. याच्यामध्ये महायुतीचा हिंदुत्ववादी मतदार ठाकरेंकडे वळण्याची शक्यता आहे. हिंदुत्ववादी मतदार हा महायुतीला मतदान करतो असं म्हटलं जातं. मात्र जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महायुतीला फटका बसू शकतो. शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेली हिंदुत्ववादी मतं कमी होतील असाही अंदाज या ठिकाणी लावला जातोय. शिंदेंच्या शिवसेनेकडे वळलेला जो हिंदुत्ववादी मतदार आहे तो ठाकरेंकडे पुन्हा येण्याची शक्यता आहे. हिंदुत्ववादी मतं मराठी माणसांची एकजूट महायुतीला तोट्याची ठरू शकते असाही एक अंदाज बांधला जातोय. तर आपण बघतोय बंधूंची एकता झाली तर महायुतीला मात्र फटका बसण्याची शक्यता आहे. पुढची बातमी पाहूया. पुण्यामध्ये पवार काका पुतण्या पुन्हा एकत्र दिसतील. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे. हे दोघं एकत्र आलेले आहेत. 163 कारखान्यांचे पदाधिकारी बैठकीला हजर आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं संचालक मंडळ बैठकीला हजर आहे. पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या पिकांचा आढावा घेतला जातोय. आपण पाहतोय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीच्या निमित्ताने पवार काका पुतण्या एकत्र दिसत आहेत. 163 कारखान्याचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. शरद पवार आणि अजित पवार देखील या बैठकीमध्ये हजर असल्याचं समजतंय. ही महत्त्वाची घडामोड आहे कारण ज्या वेळेला पवार काका पुतणे एकत्र येतात त्यावेळेला राजकीय चर्चांना देखील उधाण येतच. ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधली बैठक असली तरीही मात्र यातून आता काही राजकीय चर्चांना तर्कवितर्क लावले जातात का तेही पाहावं लागणार आहे. मात्र पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या पिकांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं समजतंय. एकशे 163 कारखान्याचे पदाधिकारी या बैठकीला हजर आहेत. महत्त्वाची ही बैठक आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीच्या निमित्तानं पुण्यामध्ये पवार काका पुतण्या पुन्हा एकत्र दिसत आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. सुमित सोनावणे आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेलेले आहेत. सुमित, आता आपण पाहतोय शुगर इन्स्टिट्यूटची ही महत्त्वाची बैठक आहे. मात्र त्यानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसतील. काय तिथले अपडेट्स आहेत? आज शुगर इन्स्टिट्यूटमध्ये 163 कारखान्यांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालकांची बैठक आहे. साधारण तासभरापासून ही बैठक सुरू आहे. या सगळ्यामध्ये शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बैठकीला एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळते. लास्ट टाइम आपण जर गेल्या वेळेस पाहिलं तर या ठिकाणी पवार अजित पवार हे बैठकीला उपस्थित होते आणि त्यानंतर आज देखील ते प्रमुख जे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कारखाने आहेत त्याचे 163 कारखान्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जी बैठक आहे ती या ठिकाणी होती. पहिली संचालक मंडळाची बैठक होणार आहे आणि त्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी अजित पवार हे संवाद साधणार आहेत. या सगळ्यामध्ये पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा आढावा देखील या बैठकीमध्ये घेणार आहे. त्या निमित्ताने
काही तांत्रिक अडचणीमुळे सुमी सोनावणे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांच्याशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. मात्र ही घडामोड आपण पाहतोय. पूरस्थितीत नुकसान झालेल्या पिकांचा आढावा घेण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये पवार काका पुतण्या एकत्र दिसत आहेत. पुढची बातमी आता पाहूयात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती ठरलेली आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपाची दारं खुली करण्यात आली आहेत. भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील त्यांना पक्षात घ्या, मात्र आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या. कोकण आणि ठाणे विभागाच्या बैठकीमध्ये मिनी विधानसभेत यश मिळवण्यासाठी भाजपाची रणनीती ठरवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये वसई, विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये भाजपात जोरदार इन्कमिंग होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामध्ये ओरिजिनल राहिले किती. आता भारतीय जनता पक्षात जर तुम्ही कधी असेंब्लीमध्ये गेला ना तर जरूर एक नजर टाका. तुम्ही त्या व्हिजिटर्स गॅलरीमध्ये बसला आणि असं सगळं भारतीय जनता पक्ष बघितलं की म्हणलं अरे हा तर आपल्याचकडे होता, अरे हा तर काँग्रेसमध्ये होता. भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे.